भक्त आणि भगवान प्रवचन दुसरे भाग 2. मी सांगत होतो की वेदांत विज्ञानही आहे. पुणे येथील भाषणात महर्षी दयानंदांनी सांगितले होते की वेदातील विज्ञानाच्या साहाय्याने मी विमानाची निर्मिती करू शकेन. परंतु एक अत्यंत महत्त्वाचे कार्य माझे समोर आहे, म्हणून वेदाचा मुख्य अर्थ म्हणजे सार काय आहे आपणास सांगतो. आणि वेदाचा प्रमुख उद्देश काय आहे? हा आहे की या मानव देहात जीवशिवाचे मिलन कसे होईल, तो उद्देश कोणत्या साधनांनी सफल होईल, ज्यासाठी हा मानव देह आपणास मिळाला आहे, आत्मदर्शन कसे होईल. प्राचीन काळातील गोष्ट आहे. प्रजापतीने घोषणा केली की हा अजर अमर पापापासून अलिप्त असा आत्माच खरी जाणून घेण्याची व त्याचा शोध घेण्याची वस्तू आहे. ज्याला आत्म्याचे ज्ञान झाले आहे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्यास सर्व लोक प्राप्त होतात. ही घोषणा देवांनी ऐकली, असुरांनी ऐकली. दोघांनी म्हटले की आत्म्याचे ज्ञान झाल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात व सर्व लोकांची प्राप्ती होते. असे आहे तर त्या आत्म्याचे ज्ञान करून घेतले पाहिजे. देव आणि असुर काही आकाशात राहत नाहीत. आकाशाशी त्यांचा विशेष असा काहीच संबंध नाही. जे लोक दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपले प्राण अर्पण करण्यास सदैव तयार असतात ते देव, आणि जे लोक स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी दुसऱ्याचे प्राण घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत ते असुर होत. होय, देव आणि असुर या दोघांनीही विचार केला की आत्म्याचे ज्ञान करून घेतले पाहिजे. देवांनी इंद्रदेवाला आपला प्रतिनिधी बनविले तर असुरांनी विरोचन यास. दोघांना प्रजापतीकडे पाठविले व सांगितले, प्रजापतीकडे जाऊन विचारा की आत्मा काय आहे. दोघेही प्रजापतीकडे गेले. त्यांनी प्रजापतीला वंदन केले व म्हणाले, आम्ही आपणास आत्मा काय आहे हे विचारण्यासाठी आलो आहोत. प्रजापती हसत म्हणाले की तुम्ही विचारणा करता आला आहात तर अवश्य सांगेन, परंतु प्रथम तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आश्रमात 32 वर्षे राहावे लागेल. दोघेही राहिले. 32 वर्षे पूर्ण झाली. दोघांनी पुन्हा विचारले, आत्मा काय आहे. प्रजापती म्हणाले, एखाद्या भांड्यात किंवा बाटलीत पाणी भरून आणा व त्यात पहा, त्यात तुम्हाला काय दिसते. दोघांनीही पाण्यामध्ये पाहिले. आपल्या शरीराची सावली त्यांना पाण्यात दिसली. दोघांना आनंद झाला. विरोचन समजला की शरीरच आत्मा आहे. असुराकडे जाऊन तो म्हणाला, हा देहच आत्मा आहे. याला खाऊ घाला, पिऊ घाला, कपडे घाला, अलंकारांनी सजवा, याचेसाठी घरे बांधा, मोटारी घ्या, विमाने बनवा. या देहाची पूजा करा. देह हेच सर्वस्व आहे. परंतु इंद्राने विचार केला की प्रजापती म्हणतात आत्मा अजर अमर अभय आहे. या देहाला तर वृद्धत्व येते आणि यास भीतीही वाटते. मग हा आत्मा कसा होऊ शकतो. तो पुन्हा प्रजापतीकडे गेला व म्हणाला, महाराज, माझे समाधान झाले नाही. हा देह आत्मा होऊ शकत नाही. कृपा करून आत्मा काय आहे ते सांगा. प्रजापतीने हसून त्याच्याकडे पाहिले व म्हणाला, विरोचन निघून गेला. त्याची आसुरी बुद्धी आहे. तो सत्य जाणू शकणार नाही. परंतु तुला आत्म्याचे ज्ञान करून घ्यावयाचे असेल तर आणखी 32 वर्षे या आश्रमात ब्रह्मचर्य पालन करून राहावे लागेल. आजकाल एखाद्या जिज्ञासूला असे सांगितले तर तो म्हणेल की या गुरुला वेड लागले आहे. प्रथम 32 वर्षे घालविली, आता आणखी 32 वर्षे राहण्यास सांगतो.
परंतु इंद्राने पुन्हा आश्रमात राहण्यास आरंभ केला. पुन्हा 32 वर्षे झाली. प्रजापतीने पूर्ण रहस्य सांगितले नाही. आणखी 32 वर्षे राहण्यास सांगितले. चौथ्यांदा 32 वर्षे राहण्यास सांगितले. तेव्हा आत्मा काय आहे ते सांगितले. तेव्हा इंद्राला समजले की देह हा आत्मा नाही. जो देहाची पूजा करतो तो विनाशाची पूजा करतो. इंद्र देव होता आणि विरोचन असुर. असुरांनी देहाची पूजा सुरू केली. देवांनी आत्मदर्शन घेतले. आजही हेच घडत आहे. असुर केवळ देहाचाच विचार करतात. या पंचवार्षिक योजना, विकास योजना, वैज्ञानिक प्रगती या उत्तम गोष्टी आहेत, परंतु केवळ देहाच्या पूजेसाठी. त्या आत्म्याशी याचा काही संबंध नाही की जो अजर, अमर आणि अभय आहे, जो कधी नष्ट होत नाही व त्याच्यामुळे हे सर्व जग चालत आहे. आपणास पुष्कळ माणसे अशी दिसतील की ज्यांना डोळे नाहीत, कान नाहीत, जीभ नाही, तरी ती आपली कामे अगदी व्यवस्थित करतात. हाच प्रश्न एकदा राजा जनकाच्या मनात निर्माण झाला. त्याच्याकडे दररोज सत्संग होत असे. मोठमोठे ऋषीमुनी तेथे येत असत. अशा एका सत्संगाच्या दिवशी राजा जनकाने महर्षी याज्ञवल्क्यांना विचारले, महाराज, आपण कोणत्या ज्योतीने पाहतो? याज्ञवल्क्य म्हणाले, सूर्याच्या ज्योतीने. जनकाने विचारले, जेव्हा सूर्य नसेल तेव्हा? याज्ञवल्क्यांनी उत्तर दिले, चंद्राच्या ज्योतीने. जनकाने विचारले, चंद्र नसेल तेव्हा? अंधारून आले असेल किंवा अंधारी रात्र असेल तेव्हा? याज्ञवल्क्य म्हणाले, अग्नीच्या ज्योतीने. जनक म्हणाला, कधी कधी अग्नी नसतो. दाट जंगल, रात्रीची वेळ, सगळीकडे अंधकार पसरला आहे. मार्ग चुकलेला प्रवासी ओरडून विचारतो, कोणी असेल तर सांगा की मी कोठे जाऊ. दूर उभा असलेला प्रवासी म्हणतो की इकडे या. तिकडे तो चालू लागतो. तेव्हा तो कोणत्या ज्योतीने पाहतो? याज्ञवल्क्य म्हणाले, तेव्हा तो वाणीच्या ज्योतीने पाहतो. जनक म्हणाला, जेव्हा वाणी नाही, आवाज ऐकू येत नाही, तेव्हा तो कोणत्या ज्योतीने पाहतो? याज्ञवल्क्य म्हणाले, हे राजन, तेव्हा तो आत्म्याच्या ज्योतीने पाहतो. आत्म्यामुळेच सर्व वस्तू प्रकाशित आहेत. जनकाने विचारले, हा आत्मा काय आहे? याज्ञवल्क्य म्हणाले, यो अयं विज्ञानमय प्राणेषु हृदयंत ज्योतिः पुरुषः. अर्थात हा जो विशेष ज्ञानाने भरलेला आहे, जीवन व जागृतीने भरलेला आहे, जो हृदयात जीवन आहे, अंतकरणात ज्योती आहे आणि सर्व देहाच्या रोमरोमात भरला आहे, तोच आत्मा होय. काही लोक विचारतात की आत्मा कोठे राहतो. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर महर्षी याज्ञवल्क्यांच्या या उपदेशातच आहे. जर आपणास जाणून घेण्याची इच्छा असेल की यावेळी तुमचा आत्मा देहाच्या कोणत्या भागात मुख्यत्वे करून वास करीत आहे, तर ऐका की तुमच्यातील प्रत्येकाचा आत्मा तुमच्या डाव्या डोळ्यात असून या जगाचा हा नाटकी खेळ पाहत आहे. जोपर्यंत आपण जागृत अवस्थेत असाल तोपर्यंत तो आत्मा तेथेच राहील. जेव्हा तुम्ही निद्रिस्त व्हाल तेव्हा तो तुमच्या कंठस्थानी येऊन बसेल. तेव्हा तुम्हाला स्वप्न पडेल. आपली ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय निद्रिस्त होतील. मन, बुद्धी व अहंकार यांचे सोबत आत्मा जागृत राहील. सूक्ष्म ज्ञानेंद्रिये व सूक्ष्म कर्मेंद्रिये यांच्या योगाने स्वप्नसृष्टी निर्माण करीत राहील. परंतु जेव्हा तुम्ही गाढ निद्रेत जाल, ज्या झोपेत स्वप्न पडत नाहीत, तेव्हा हा आत्मा कंठातून हृदयात प्रवेश करील. जेव्हा मन, बुद्धी, अहंकार, सूक्ष्म ज्ञानेंद्रिये
आणि कर्मेंद्रिये सर्व निद्रिस्त असतात. केवळ प्राण आणि आत्मा म्हणजेच जीव आणि शिव जागृत असतात. तेव्हा मनुष्य स्वस्वरूपाला पाहतो, सच्चिदानंद रूपी परब्रह्माला पाहतो. जागृत झाल्यावर तो म्हणतो, वाह वाह, काय आनंद आला. परंतु जेव्हा गाढ निद्रा होती, आत्म्या व्यतिरिक्त काहीही नव्हते, तेव्हा हा आनंद कोणास झाला? याचे सरळ व सोपे उत्तर हे आहे की आत्म्यानेच आत्म्याचा आनंद प्राप्त केला. तो आनंद प्राप्त केला की जो परब्रह्म स्वरूपात लपलेला आहे. ही भगवंताची कृपा आहे. त्यानेच ही योजना केली आहे. अत्यंत पापी देखील 2 तासातून कमीत कमी 1 वेळ तरी हा आत्मानंद प्राप्त करू शकेल. हृदयात पुरीतती नावाची एक नाडी आहे. जशी गाढ निद्रा सुरू होते तसेच हा आत्मा या नाडीचे द्वारा ब्रह्मलोकात पोहोचतो. परंतु हा ब्रह्मलोक कुठे बाहेर नाही, आपल्या देहातच आहे. प्रत्येक वस्तू यात आहे. खळखळ वाहणारी गंगा, धोधो जाणारी यमुना, आकाशाला स्पर्श करणारा हिमालय, सोन्याप्रमाणे चमकणारी शिखरे, सुगंध शीतल वायू, अथांग सागर, विशाल मैदाने, अगणित सरिता, कोट्यवधी सूर्य, अब्जावधी पृथ्वी, सर्व काही आपल्या देहातच आहेत. ब्रह्मलोक देखील तेथेच आहे. जनक राजाने विचारले, महर्षी, जर सर्व काही आपल्या आतच आहे तर आम्हाला त्याचा शोध का लागत नाही? महर्षी याज्ञवल्क्य म्हणाले, ज्याप्रमाणे धातूचे ज्ञान असणारा पृथ्वीच्या पोटात कोणत्या ठिकाणी कोणती धातू सापडेल हे जाणू शकतो, निष्णात तंत्रज्ञ कोणत्या जागी खोदल्याने पाणी किती खोलीवर मिळू शकेल हे जाणतो, तसेच ज्याला आत्मज्ञान झाले आहे तोच हे जाणू शकतो. सामान्य लोक हे समजू शकत नाहीत. सामान्य लोकांना हे देखील माहीत नसते की पृथ्वीच्या पोटात कोठे कोणती धातू आहे व किंवा कोठे किती पाणी आहे. म्हणून माझ्या बंधूंनो, सर्व काही आहे, परंतु जाणकार हे जाणतो. मी तुमच्याकडे वैद्य म्हणून आलो आणि आपल्या नाडीवर बोट ठेवून पाहू लागलो तर मला त्यात काय कळणार आहे? हे तर नाडी ज्ञान असणारा वैद्यच जाणू शकेल. पहा, आताच मी तुम्हाला सांगितले की आपण आत्मानंद जाणू शकत नाही असे म्हणू नका. दररोज आपण हा आनंद पाहतो. प्रत्येक दिवशी आपण ब्रह्मलोकात जातो. पण आपला प्रकृतीशी जो संबंध आहे त्यामुळे हा आत्मा परत प्रकृतीच्या मायाजाळात येतो. जसजसे हा मायापाश दूर होईल व प्रकृतीशी संबंध कमी होईल तसतसे आपण ब्रह्माच्या जवळ जाऊ. परंतु प्रकृतीशी जडलेला हा संबंध समाप्त करणे हे काही सरळ व सोपे काम नाही. आत्मा परमात्म्याचे दर्शनाकरिता तळमळत आहे. आर्तवाणीने म्हणत आहे, उत स्वया तत्वा संवदे तत्कदान्वंतर्वरुणे भुवाणी किम मे हव्यमहर्णानो जुषेत कदा मृळीकम सुमना अभिक्यम. ऋग्वेद. हे प्रियतम भुवन सुंदर प्रभो, तुझे प्रिय दर्शन होईल तो सुदिन कधी येईल? तू मला केव्हा भेटशील? माझा स्वीकार केव्हा करशील? हे जगन्नायक प्रभो, तुझ्या अंतरंगात माझा प्रवेश केव्हा होईल आणि माझा आत्मा तुझ्याशी हितगुज करील असा शुभदिन केव्हा येईल? हा ऋग्वेदाच्या 7व्या मंडळातील 86व्या सूक्तातील दुसरा मंत्र आहे. दुसऱ्या मंत्रात भक्त आर्तवाणीने परमेश्वराचा धावा करून 3ऱ्या मंत्रात भक्त म्हणतो, पृच्छे तदेनो वरुण विदृक्षुपो एमे चिकितुषो विपृच्छम समानभिन्मे कवयश्चिद्दावृतम ह दुभ्यम वरुणो ऋणेते. हे प्रभो, हे स्वामीन, तूच माझा वरुण आहेस. ज्याप्रमाणे पत्नीने पतीला वरल्यानंतर तिच्या हृदयात पतीशिवाय दुसऱ्या कोणालाही स्थान नसते,
त्याप्रमाणे मी तुला मनाने वरले आहे. तुझ्या प्राप्तीशिवाय मला दुसरे काहीही नको. परंतु हे प्रभो, मला सांगा की मी कोणते पाप केले आहे म्हणून मी या भवपाशाच्या बंधनात पडलो आहे. हे वरुण देवा, मी तुम्हाला विचारणा करता आलो, कारण की ज्या विद्वान लोकांना विचारले तेव्हा ते म्हणाले की भगवंत तुझ्यावर रागावला आहे म्हणून तुझ्यावर त्याची कृपा होत नाही. हे दयाघना, माझ्यावर रागावू नका. आईच जर लेकरावर रुसली तर त्याने कोणाकडे पाहावे? मला सांगा, माझ्याकडून कोणता अपराध झाला, कोणते पाप झाले की त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करीत नाही? परंतु वरुणाने उत्तर दिले नाही. भक्ताच्या हृदयाची तळमळ अधिकच वाढली. व्याकुळ होऊन पुढील मंत्रात भक्त देवाला हाक मारतो. किमाग आस वरुण ज्येष्ठ यत्सोतारं जिघांसती सखायं प्रतन्मेवोचो दुर्लभ स्वभाव सुधावो अव त्वानेना तमसा तुर इयाम. ऋग्वेद. अर्थात, हे मनरंजना, मनमोहना, मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमचा सखा आहे. मी तुमचा दास आहे. कृपा करून सांगा की या दीन भक्ताकडून कोणता अपराध झाला की ज्यामुळे त्यास आपण शिक्षा करीत आहात. हे परमतपाने प्राप्त होणाऱ्या परमेश्वरा, रागावून दूर बसलेल्या आणि या जगतातील अणुरेणूला प्रकाश देणाऱ्या प्रिय भगवंता, कृपा करून बोला आणि सांगा की मी पापरहित होऊन भक्तियुक्त अंतकरणाने तुमच्या चरणारविंदाजवळ लवकरात लवकर कसा येऊ शकेन. बोला. हे प्रभो, मौन धरू नका. मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला शरण आलो आहे. ऋग्वेदाच्या या सुक्तातील हा चौथा मंत्र आहे. 5व्या मंत्रात भक्त दुःखित होऊन म्हणतो, अवदुग्धाणे पित्र्या सृजा नोव या वयम चक्रुमा तनुभिः अवराजन पशु तपम न तायुम शृणा वत्सेन दानो वसिष्ठम. हे राजन, मला प्रकाश देणाऱ्या प्रभो, ज्या लोकांनी माझे पालन केले आहे त्यांनी माझ्या अपराधाबद्दल मला शिक्षा देवो किंवा न देवो, मी तुझ्या उपदेशाला विसरून चुका केल्या आहेत. परंतु हे प्रभो, माझेकडून अपराध घडला आहे. आता तूच क्षमा कर. पशु चोरून नेणारा चोरी करण्यापूर्वी त्या पशुला गवत खाऊ घालतो. इतर पाहणारे त्यास बांधून घेतात. मी देखील या इंद्रियाचे अधीन होऊन त्यांचे चोचले पुरवित होतो. स्वतःला बांधून घेतले. माझ्याकडून अपराध झाला. परंतु मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या हृदयात तू वास करतोस. हे जगन्नायका, विश्वेश्वरा, प्रेमळ मालक जसे वासराच्या गळ्यातील दोर त्यास गायीकडे जाण्याकरिता सोडून देतो, तसेच ज्या दोरामुळे मी प्रकृतीच्या बंधनात जखडलो आहे तो दोर सोडून देऊन मला मोकळा कर. मी अपराधी तर आहेच, मला शक्ती दे आणि अपराधाची क्षमा कर. कशी आर्त हाक आहे ही. तिच्यात किती मार्दव आहे, किती करुणामय आहे. खरे प्रेम निर्माण होते तेव्हा भक्त असा परमेश्वराचा धावा करतो. तेव्हा तो काही पाहत नाही. परमेश्वर अबोल झाला आहे. आपले सर्वस्व त्यास अर्पण करून धीर धरून म्हणतो, यदि नाथ का नाम दया निधि है तो दया भी करेंगे कभी न कभी. जब तारणहार कहावत है भव पार करेंगे कभी न कभी. या प्रकारे भक्त भगवंताला म्हणतो, माझेकडून अपराध झाला आहे ना, आता क्षमा कर. आपल्या परमप्रिय परमेश्वराला करुणावाणीने तो म्हणतो, मी अपराधी आहे, पडलो आहे, पतित झालो आहे. पण तू मात्र स्वतःला विसरू नकोस, कारण तू पतित पावन आहेस. मी पडलो नसतं तर तू मला कसे उठवले असते. तुझे हे सेवायोजन कार्यालय आहे. मी बेकार नसलो तर तू नोकरी कोणास देशील. भक्त सूरदासाने किती सुंदर गीत म्हटले आहे.
प्रभु जी मेरे अवगुण चित न धरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो। इक लोहा पूजा में सरबत इक बदिक परो, पारस गुण अवगुण नहीं, चितवन कंचन करत सरो। इक नदिया इक नार कहावत, मैलो ही नीर भरो, जब मिली दोनों एक चरण भय, सुरसरी नाम परी। यह माया भ्रमजाल कहावत, सूर श्याम जिगरो, अब की बेर मोहे पार उतारो, नहीं प्रण जात टरो। प्रभु जी मेरे अवगुण चित्त न धरो। ही आर्त हाक आहे. हे भगवंता, माझेकडून अपराध होऊन चुकला, आता कृपा कर. तू समदर्शी आहेस, पतित पावन आहेस. तू आपल्या कीर्तीची लाज राख, मला दर्शन दे व आपल्या हृदयाशी घे. हे बघा, भक्त आर्तवाणीने परमेश्वराला हाक मारतो तेव्हा तो मनात हसतो व प्रेमाने हाक ऐकल्यावर तो भक्तासाठी धावून येतो. तोच भक्तावर कृपा करतो, दुसरा कोणीच करीत नाही. पंजाबचे सुप्रसिद्ध उर्दू कवी स्वर्गीय पंडित हरिचंद अख्तर यांनी म्हटले आहे, जो ठोकरी ही नहीं खाते वो सब कुछ है मगर वाइज, वो जिने का दस्ते रहमत खुद संभाले और होते हैं. निर्मल अंतकरणाने परम कृपाळू भगवंताला हाक मारा. अपराधाबद्दल पश्चाताप होऊ द्या. खरे प्रेम हृदयात जागृत होऊ द्या. तो दयाघन परमेश्वर भक्तावर अवश्य कृपा करतो. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष दर्शन देतो. मग सगळीकडे तोच भगवंत दिसू लागतो. गवताच्या प्रत्येक पानात, बागेतील प्रत्येक फुलात, शेतातील पिकांच्या प्रत्येक दाण्यात, नदी प्रवाहाच्या प्रत्येक तरंगात, वायूच्या प्रत्येक सुगंधी शीतल लहरीत, आत बाहेर प्रत्येक ठिकाणी, जळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंत भरलेला आहे असे दिसू लागते. भक्तही भगवंत स्वरूप होतो, स्वतःला विसरतो. लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. परंतु आता वेळ संपला. बाकीचे उद्या सांगू. ओम तत्सत. दुसरे प्रवचन समाप्त. क्रमशः